नमस्कार, MS मराठीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी नाथा सावंत. जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांनाही आपल्या न्याय हक्कासाठी नेट पेपरसाठी आंदोलन करावं लागलं. त्याचाच एक भाग म्हणून टेंभुर्णी येथे अकॅडमी केरळची होती. ते अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्याची फसवणूक झालेली आहे असा त्या विद्यार्थ्यांनी आरोप केलेला आहे. टेंभुर्णीमध्ये जे विद्यार्थी आपण पाठीमागे सर्वजण बघताय यांनी ॲडमिशन तिथे घेतलेलं होतं आणि कशा प्रकारे फसवणूक केलेली आहे ते सर्व विद्यार्थी आपल्या न्याय हक्कासाठी पोलीस स्टेशनला आलेले आहेत आणि त्यांचे काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत. तिथे एकंदरीत काय सांगशील की तुझे कुठले अकॅडमी होते आणि कधी प्रवेश घेतला होता आणि अकॅडमी कधी सुरू झाली होती? 15 मार्च 2026च्या दरम्यान त्यांनी अकॅडमी चालू केली होती आणि खूप विश्वासात सर्वांना घेतलं. आम्ही चालवणार वगैरे असं तसं घेतलं. त्यांनी रिझल्ट देणार, आम्ही चांगले फॅकल्टी आणणार वगैरे. फॅकल्टी एकच महिना राहिले, नंतर एकच टीचर होते, तेच आम्हाला शिकवत होते. त्यानंतर त्यांनी 15 दिवसाचा गॅप घेतला. माहीत नाही का, काही कल्पना दिली नाही, काही नाही. 15-20 दिवसाची सुट्टी दिली. 20 दिवस जवळपास सुट्टी होती. त्यातलं आमचं नुकसान झालं. 12वीचं वर्ष होतं आमचं, त्याच्यामध्ये नुकसान झालं. आणि त्यानंतर ते 15-20 दिवसानंतर त्यांनी चालू केलं. 1-1.5 महिना चालली अकॅडमी. त्याच्यामध्ये सर्वांकडून फीज घेतल्या. फीज घेतली तुझ्याकडून? माझ्याकडून 40,000 घेतलेत. टोटल विद्यार्थी किती होते? टोटल विद्यार्थी होते जवळपास 35 होते. 40 विद्यार्थी होते. 40 विद्यार्थी. हा. साधारण किती फसवणूक झाली असं वाटतं? साधारण 4-5 लाखांची तर फसवणूक विद्यार्थ्यांची झालेली आहे असं मला वाटतं. फसवणूक झाली तुमच्या लक्षात कधी आलं? हे फसवणूक झाली हे आमच्या लक्षात आलं. आमच्याकडून सुट्ट्या 15-20 दिवसाच्या झाल्या. सुट्ट्या 15-20 दिवसाच्या द्यायच्या अगोदर 8च दिवस अगोदर माझ्याकडून फीज घेतली. म्हणजे द्या फी, अडचण आहे, शिक्षकांच्या पगारी द्यायच्या आहेत, तुम्हाला चांगले शिक्षक द्यायचे आहेत, असं तसं सांगून आमच्याकडून पैसे घेतले. 40,000 फीज भरली होती मी. आणि त्यानंतर त्यांनी 20 दिवस सुट्टी देऊन नंतर अकॅडमी चालू केली. 4-5 दिवसच ते होते. 4-5 दिवसानंतर ते न सांगता बेपत्ता झाले. आणि आणखी त्यांचा काही म्हणजे त्यांचा अजून काही आम्हाला ठराव नाही आहे की ते कुठं आहेत, काय आहेत. आता त्यांच्या मॅडम सापडल्या आहेत. त्यांना आम्ही पैसे मागतोय, त्या म्हणतात त्यांचा सरांचा आणि माझा संबंध नाहीये. आम्ही पैसे मागायचे कुठून? आम्ही एका शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो. शेतकरी कसे कमवून देत असतात. आणि असं जर फसवायचं म्हणलं एवढ्या किमतीला तर शेतकऱ्याच्या विद्यार्थ्यांना शिकायचं कसं? मग आता तुम्हाला ह्या मॅडम कुठं भेटल्या? त्या पोलीस स्टेशनला तुम्ही आलेला आहात, ते मॅडम कधी कुठं भेटल्या तुम्हाला? आम्हाला मॅडम अकॅडमीमध्येच आल्या होत्या. त्या तिथंच वरती राहत होत्या, फ्लॅटवरती. त्या सामान खाली करून चालल्या होत्या. तर आम्ही म्हटलं आमचे पैसे द्या, आम्हाला आमचे पालक शाळेत घालत नाहीयेत आता, कारण इथे पैसे भरलेत आणि डबल कुठं पैसे भरून घालायचं म्हणून घरी बसा म्हणायला लागलेत पॅरेंट्स. मग आमच्या फ्युचरचं काय? मॅडम एकंदरीत काय सांगाल, तुम्ही कशासाठी ऍडमिशन घेतलं होतं आणि किती घेतलं होतं? माझा मुलगा 7वीसाठी ऍडमिशन मी घेतलं होतं त्याला. तर त्याला मी 20,000 रुपये भरले होते. मी त्याला 20,000 रुपये भरले होते मी त्याच्यात. फसवणूक झाली तुमच्या कधी लक्षात आलं? फसवणूक म्हणजे त्यांनी जे सुट्ट्या दिल्या 15 दिवसाच्या सुट्ट्या जी दिल्या, तर त्याच्यानंतर मग ते आलेच नाहीत परत नंतर. आणि डायरेक्टली त्यांनी मेसेज टाकला व्हॉट्सअपला की अकॅडमी बंद झालेली म्हणून, असं मेसेज टाकला. हो. तुमची कितीची फसवणूक झाली टोटल? मी 20,000 भरलेले आहेत. 20,000 हो. तर अशा पद्धतीने जर पाहिलं तर खरं तर विद्यार्थी या ठिकाणी आपली कसोटी पणाला लावत आहेत आणि कुठंतरी काहीतरी आपलं करिअर घडेल या उद्देशानं विद्यार्थी आणि त्यांचे पालक असतील ते या ठिकाणी जे आहे ते फी भरत आहेत आणि कुठंतरी पोरांचं करिअर मार्गी लागेल या उद्देशानेच केलेलं असतं. परंतु अशी जर फसवणूक झाली तर दात कुठं मागायची तर टेंभुर्णी पोलीस स्टेशनला. त्या अनुषंगानं सर्व जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्या मात्र टेंभुर्णी पोलीस स्टेशनला सध्या तरी त्यांच्या न्याय हक्कासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला आलेले आहेत. एकंदरीतच काय सांगशील की दादा कधी फी भरली होती आणि हे तुमची फसवणूक झालेली कधी लक्षात आलं? ॲक्च्युली आम्ही मेस चालू केलं होतं अकॅडमीसाठी. 14 मार्चपासून मेस सुरू केली आणि आमचं टोटल बिल 2 लाखाच्या आसपास गेलं, पण त्यांना थोडं दिले होते. आता टोटल आमचे 66,000 रुपये पेंडिंग आहेत त्यांच्याकडं. आणि देतो म्हटले ना, अचानकच निघून गेले. आता कॉल नाही, मेसेज नाही, काहीच रिसिव्हच करत नाहीत काय. आणि आत्ता जस्ट विजी मॅडम आल्या होत्या तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की पेमेंट आमचं द्या आणि मग तुमचं सामान घेऊन जावं. मग ते आता पुन्हा पोलीस स्टेशनला घेऊन आले आम्हा सगळ्यांना. असं झालं. हां. तर अशा पद्धतीनं आपण जर पाहिलं तर खरं तर विद्यार्थी न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत आणि त्यांनी जी फी भरलेली आहे त्यांचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. यांच्यावरती गुन्हा दाखल करावा आणि त्यांची फी जी आहे ते परत मिळावी ह्याच अपेक्षानं टेंभुर्णी पोलिसांना गुन्हा दाखल करण्यासाठी आलेले आहेत. आणि आमच्या इथं हॉस्टेल चालू केलं तर आम्हाला सांगितलं आम्ही वरती हॉस्टेल वाढवणार आहे, आमची मुलं येणार आहेत. आम्ही त्यासाठी 40 ते 45 लाख घालून बांधकामावर उचललं. रॉबर्ट सर 8-10 दिवसांनी मेसेज टाकतात की अकॅडमी आम्ही बंद करून चाललो आहे, तुमचं सगळ्यांचं पेमेंट आम्ही देऊन जाईल. आता आम्हाला हॉस्टेलच्या रूमा भाड्याने देता येत नाहीत, त्यामुळे आता खूप मोठं नुकसान झालेलं आहे.
आरोप सरांनी शिक्षणाच्या नावावर त्यांच्या स्वतःसाठी पैसा फायद्यासाठी वापरला असं हा आता हॉस्टेलला तर काय कामाचं नाही आता मागणी काय असेल तुझी? आता काय ते आता भरपाई द्यावं लागेल सगळ्यांनी म्हणजे तुमचे फी भरलेले परत घेतले हा परत घेतलं झालेलं पाहिजे नुकसान आधी नुकसान झालं आता काय म्हणत संजीवनी आरबळे सर नाता सावंत MS मराठी न्यूज मराठी माणसाचा मराठी आवाज